नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे भारतीय रिझर्व्ह बँककडून तर वॅकन्सी निघालेली आहे. याच्यामध्ये जे पदाचं नाव असणार आहे आपलं ऑफिसर ग्रेड बी ची वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये जनरल DPR साठी आणि DSIM साठी. ओके. टोटली ते 120 पदांसाठी ती वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि त्याच्यानंतर आपल्याला PGTM वाले अप्लाय करू शकता. डिप्लोमा वाले अप्लाय करू शकता, CA वाले अप्लाय करू शकता. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी आणि Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी असणार आहे भारतीय रिझर्व्ह बँक बोर्डकडून वॅकन्सी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्डकडून. ओके. आता ॲडव्हर्टाइज नंबर बघू शकता 3 नंबरची असणार आहे 2025-26 साठी. याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. RBI कडून याची वेबसाईट दिलेली आहे. ओके. डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे. पोस्ट असणार आहे आपल्याला ऑफिसर ग्रेड बी ची डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे. DR मध्ये ऑन प्रोबेशन असणार आहे. जनरल त्यानंतर असणार आहे DPR DSIM ग्रेडसाठी. ओके. पॅनल असणार आहे 2025 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे बिल्ड युअर करिअर होतं. चांगली करिअर पॉझिटिव्ह असणार आहे. RBI मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी असणार आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बोर्डकडून इथं दिलेलं आहे. त्यांनी इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन्स कॅन्डिडेट्स फॉर रिझर्व्ह बँक इंडियाच्या वेबसाईटवरून आपले ॲप्लिकेशन फॉर्म अप्लाय करायचे आहे. याच्यामध्ये पोस्ट दिलेली आहे, वॅकन्सी दिलेली आहे, कॅटेगरी वाईज टोटल वॅकन्सी दिलेली आहे. सगळ्यात पहिलं पोस्ट असणार आहे आपल्याला ऑफिसर ग्रेड बी DR मध्ये जनरलसाठी ग्रेडसाठी वॅकन्सी असणार. जनरल ग्रेडमध्ये 83 वॅकन्सी कॅटेगरीनुसार असणार आहे. ऑफिसर ग्रेड बी मध्ये DR मध्ये DPR मध्ये 17 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरीनुसार. ऑफिसर ग्रेड बी DR मध्ये DSIM मध्ये इथे आपल्याला टोटल 20 वॅकन्सी असणार आहे. ओके. त्यानंतर टोटल इथे आपल्याला बघायला मिळतात 120 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला याची नोटिफिकेशन बद्दल तर पोस्ट बद्दल दिलेली आहे माहिती वगैरे. आता आपण तिथं अप्लाय करू कॅटेगरी वाईज वाचून घ्यायचं. डिटेल ऑफ नोटिफिकेशन दिलेली आहे. जे की याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स फॉर दिलेले आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर इथं पेमेंट फीस भरायची आहे, चार्जेस भरायचे आहेत. 10 सप्टेंबरपासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे डेट ऑफ रायटिंग एक्झामिनेशन दिलेली आहे. जी की आपली असणारे ऑफिसर इन ग्रेड बी मध्ये DR जनरलमध्ये वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नेम ऑफ द एक्झामिनेशन दिलेली आहे. फेज 1 असणार आहे 18 ऑक्टोबर 2025 ला आणि फेज 2 चे एक्झामिनेशन असणार आहे पेपर 1, पेपर 2, पेपर 3 मध्ये 6 डिसेंबर 2025 ला. त्यानंतर इथं ऑफिसर ग्रेड बी मध्ये DR मध्ये असणार आहे. DPR मध्ये वॅकन्सी असणार फेज 1 मध्ये. याच्यामध्ये आपल्याला पेपर 1 असणार आहे फेज 1 मध्ये. पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये 19 ऑक्टोबर 2025 ला होणार आहे. त्यानंतर फेज 2 मध्ये आपल्याला पेपर 1, पेपर 2 असणार रायटिंग टू तो आपल्याला 7 डिसेंबर 2025 ला असणार आहे. ऑफिसर ग्रेड बी मध्ये DSIM मध्ये आपल्याला फेज 1 पेपर असणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन ऑक्टोबर 2019 मध्ये. फेज 2 चे एक्झामिनेशन असणार आहे पेपर 2 डिसेंबर 2025 मध्ये 7 तारखेला. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्टोबर 2025 ऑक्टोबर 19 ऑक्टोबर 2025 ला पेपर 1 असणार याचा. ओके. सॉरी. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे त्यांनी आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे 1 सप्टेंबर 2025 मध्ये. आता नॅशनॅलिटी इंडियन सिटिझनशिप वाले इथं अप्लाय करू शकता. एज लिमिट असणार आहे इथं 21 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आपलं एज लिमिट काउंट होणार आहे 1 सप्टेंबर 2025 पर्यंत. ओके. याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती वगैरे. SC/ST कॅन्डिडेटला इथं 5 वर्ष हे सूट असणार आहे. OBC मध्ये असाल 3 वर्ष हे सूट असणार आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे एक्स एम्प्लॉयसाठी तर 5 वर्ष ही सूट असणार आहे. डिफेन्स सर्व्हंटसाठी तर 5 वर्ष ही सूट असणार आहे. वुमॅनसाठी तर सूट असणार आहे असं दिलेली माहिती वगैरे. ओके. एकदा वाचून घ्यायचं. PhD वाल्यांसाठी तर 34 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो असं दिलेली माहिती आपण ते एकदा कॅटेगरीनुसार वाचून घ्यायची आहे. आता पुढे जाऊया आपण. आता याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन जे असणार आहे. आता जनरल साठी जे असणार आहे ग्रेड बी मध्ये DR जनरलसाठी ऑफिसरसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला 60% ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. SC/ST PWDला 50% ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. प्रोफेशनल क्वालिफिकेशन जर सर आपल्यामुळे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री वगैरे असाल तर आपल्याला इथं 55% पाहिजे. SC/ST कॅन्डिडेटला तर फक्त 5ची डिग्री पाहिजे आहे. ओके. आता लेवल दिलेली आहे ह्याच्यामध्ये 3 वर्ष आपल्याला ड्युरेशन झालेलं पाहिजे 12वी नंतर. पोस्ट ग्रॅज्युएशनचं असेल 3 वर्ष 8 डिग्री प्लस PG वाल्यांसाठी. ओके. त्यानंतर इथं असणार आहे ऑफिसर ग्रेड बी मध्ये DR मध्ये असणार आहे MA MSc इकॉनॉमिक्समध्ये MA MSc कोर्ससाठी वॅकन्सी असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह इकॉनॉमिक्स आणि
मॅथेमॅटिकल, इकॉनॉमिक्स अँड ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला ऑर दिलेलं आहे. एम-ए-एम-एस-सी साठी फायनान्स, एम-ए-एम-एस-सी साठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये. त्यानंतर इथं दिलेलं आहे 50% पाहिजे पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीला, एस-सी-एस-टीला. ओके. याच्याबद्दल इथं माहिती दिलेलं आहे. एम-फिल वगैरे जर असाल 2-4 वर्षाचं तरी पण आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथं असणार आहे ऑफिसर ग्रेड बी मध्ये असणार डी-एस-आय-एम-आर मध्ये. डी-एस-आय-एम मध्ये याच्यामध्ये मास्टर डिग्री पाहिजे 55% ओके. आपल्या एन्व्हायरमेंट ग्रेड बी मध्ये सी-जी-पी-ए पर्सेंटेज दिलेले आहे. त्या मास्टर डिग्रीमध्ये 55% पाहिजे आहे. ओके. तर 55% मास्टर डिग्री पाहिजे आपल्याला. ओके. सगळ्यांसाठी सेम असणार आहे. त्यानंतर आपण आता खाली जाऊया आता. आणि वाचून घ्यायची नोटिफिकेशन व्यवस्थितपणे सी-जी-पी-एची पर्सेंटेज दिलेली आहे. त्यानंतर आता इथं दिलेलं नंबर ऑफ अटेम्प्ट्स. तर अटेम्प्ट्स जे असतात आपल्याला इथं अटेम्प्ट काउंट होता. तर बेसिकली इथं जनरल ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीला आपल्याला 6 टाइम आपण अटेम्प्ट्स देऊ शकतो. ओके. फेज 1 मध्ये. आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे कॅन्डिडेट एस-सी-एस-टी कॅन्डिडेटला इथं कोणत्याही प्रकारची ओबीसीला अटेम्प्ट्स काही म्हणजे अनलिमिटेड अटेम्प्ट असतात. ओके. त्यांना काही अटेम्प्ट्स वगैरे इथं दिलेले नाही अटी वगैरे. आता इथं सी-एस-टी कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे कॅटेगरीनुसार. ओके. इन्फॉर्मेशनबद्दल. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीची दिलेली आहे. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. गाईडलाईन दिलेली आहे इथं संपूर्ण. ओके. स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन दिलेली आहे. स्ट्रीम ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे कॅटेगरीमध्ये. ओके. इम्पॉर्टन्स इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतो आपण याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची इथं प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग भेटणार आहे ज्यांना एस-सी-एस-टी, ओबीसी, पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटला, जे की असणारे ऑफिसर ग्रेड बी, डी-आर साठी जनरलसाठी ऑनली. ओके. जे की तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला याची एक्झामिनेशन भेटू शकते. हे एक्झामिनेशन फेज 1, फेज 2 मध्ये कशा पद्धतीने असते. ओके. त्या टाईपसाठी. ओके. तर फॉर्म भरता तुम्हाला तिथं ऑप्शन येतं तिथं आपल्याला येस नो पण करू शकतो. ॲप्लिकेशन फीज असणार कॅटेगरीनुसार चार्जेस असणार आहे. एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डीला याच्यामध्ये आपल्याला ₹100 प्लस 18% जी-एस-टी असणार आहे. जनरल, ई-डब्ल्यू-एस, ओबीसीला ॲप्लिकेशन फीस प्लस आपल्याला चार्जेस असणार आहे ₹850 प्लस 18% जी-एस-टी. जर आपण आर-बी-आयचे स्टाफ असाल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. स्टाफला फक्त. ओके. फीबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं मोड ऑफ ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. www.rbi.org.in या वेबसाईटवरून ॲप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला जायचं आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अप्लाय करायचं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. करेक्शनसाठी इथं मॉडिफायसाठी इथं 2 दिवस भेटेल तुम्हाला. नंतरून तुम्हाला ते कळवण्यात येईल. एक्झाम सेंटर वगैरे जे असणार आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन. त्यानंतर फादर नेम, मदर नेम अँड आपल्याला 10 क्लास, 12 क्लास आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. ओके. हेल्प फॅसिलिटी दिलेली आहे जी की तुम्ही इथं हेल्प फॅसिलिटी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. यूज फॉर मोबाईल फोन वगैरे बॅन असणार आहे एक्झामिनेशन सेंटरला इथं दिलेलं आहे याच्यामध्ये. आता तुमचं इथं दिलेलं आहे पे स्किल सॅलरीबद्दल. आता 78,450 पासून तुम्हाला सॅलरी इथे चालू होणार आहे. तर तुम्हाला 1,41,600 पर्यंत इथं सॅलरी इथं भेटू शकते ग्रेड बीची. ओके. म्हणजे तुम्हाला 1,50,374 रुपये तर सॅलरी इथं भेटू शकते. हाऊस रेंटल वगैरे सगळी काही फॅसिलिटी वगैरे मिळून एच-आर-ए, डी-आर-ए वगैरे. त्यानंतर सिनियरिटीसाठी इथं अपॉर्च्युनिटी असतात जनरलसाठी. ओके. प्री रिक्रुटेड असणार आहे. ओके. ओ-पी-डीसाठी. ओके. त्यानंतर आता इथं न्यू पेन्शन स्कीम असणार आहे आपल्याला. अगोदर आपल्याला फॅसिलिटीज वगैरे असणार आहे. ओके. मस्त चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. प्रोबेशन पिरियड असणार आहे आपल्याला इथं 2 वर्षाचा. त्यानंतर आपण इथं परमनंट होऊन जातो. फेज 1 मध्ये आपल्याला जे असणार आहे आता ग्रेड बी, डी-आर जनरलमध्ये आपल्याला इथं एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे दिलेले आहे. जे की तुम्ही इथं बघू शकतो. ऑल इंडियनमध्ये असणार आहे. जे की आपल्याला इथं बघून घ्या. स्टेटची नावं दिलेली आहे. अंदमान निकोबार वगैरे, मध्य प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्रामध्ये बघू शकता. खूप साऱ्या सेंटरची नावं वगैरे इथं दिलेली आहे. जे की आपल्या जवळचं असेल ते आपण इथं बघून घ्यायची आहे. ओके. फेज 2 साठी ते एक्झामिनेशन सेंटर दिलेलं आहे. ग्रेड बी जनरलसाठी याच्यावर बघू शकता तुम्ही इथं दिलेले आहे. त्यानंतर याचं फेज 1चं ग्रेड बीमध्ये डी-पी-आर आणि डी-एस-आय-एमसाठी एक्झामिनेशन सेंटर्स दिलेले आहे. फेज 1, फेज 2 करिता इथं बघू शकता तुम्ही. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे खाली इम्पॉर्टन्स वगैरे हाऊ टू अप्लाय करण्यासाठी वेबसाईट लिंक दिलेली आहे. त्यानंतर इथं बाकीची इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. फेज 1, फेज 2 बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला इथं बघायला मिळते. त्यानंतर इथं कॉरस्पॉन्डर विथ बॉन्ड असणार आहे. आपल्याला बॉन्डबद्दल माहिती दिलेली आहे. आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जायचं एक्झामिनेशनमध्ये. आता ही झेरॉक्स कॉपीने काय फोटो आपल्याला घेऊन जायचे सोबतच. ओके. ऑदर आपल्याला इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे याच्याबद्दल दिलेली आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेक करून टाकायचं. जे पण तुम्हाला नोटिफिकेशन येईल ते ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरच येणार आहे. ओके.
त्यानंतर इथं दिलेल्या कॅन्डिडेटला इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, डिक्लेमर दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर हाऊ टू अप्लाय करण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे, जे की आपल्याला 10 सप्टेंबर ते आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत अप्लाय करायचं, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. फोटोग्राफ, सिग्नेचर्स वगैरे, डाटा डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आपल्या ॲप्लिकेशन ऑनलाईनच्या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरबद्दल, संपूर्ण आयडेंटिटी कार्डबद्दल, आयडेंटिटी व्हेरिफिकेशनबद्दल, फायनल सबमिशनबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, पेमेंट्स वगैरे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पे करायचे आहे. ओके, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. फोटोग्राफ्स वगैरे साईज वगैरे दिलेली आहे. बॅकग्राऊंड वगैरे साईज वगैरे दिलेली आहे. लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर करून घ्यायचं आहे, तिथं दिलेलं आहे माहिती. सिग्नेचर, लिप, थंब, हँडरायटिंग डिक्लेरेशन, त्याची साईज, स्कॅनिंग फॉर डॉक्युमेंटेशन दिलेली आहे. ओके, त्यानंतर इथं मॉडिफिकेशनसाठी इथं दिलेलं आहे. नंतर तुम्हाला 2 दिवस टाईम भेटणार आहे मॉडिफिकेशनला. ओके, जे की आपल्याला करेक्टली भरून घ्यायचे. चार्जेबल असतं, फक्त एवढंच असतं. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला एक्झामिनेशन सिलेबस दिलेला आहे. फेज 1चा सिलेबस टाईप दिलेला आहे. ओके, याच्यामध्ये वाचून घ्यायचं आहे आपल्याला, जो की जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूड अँड रिझनिंगचं असणार आहे. 120 मिनिटसाठी तर आपल्याला इथं असणार आहे. ओके, 120 मिनिटाचा टाईम दिलेला आहे इथं. अशा पद्धतीने फेज 2 मध्ये आपल्याला इथे एक्झामिनेशन असणार आहे. ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे फेज 1 साठी आपल्याला इथं ओके, इथं दिलेलं आहे आपल्याला सिलेबसचं पॅटर्न्स वगैरे. ओके, तर 100 प्रश्न असणार आहे फेज 1 मध्ये. 120 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. ओके, 100 मार्काचा पेपर असणार आहे. 120 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. ओके, फेज 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 100 मार्कासाठी 90 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. फेज 3 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. याच्यामध्ये पण 100 मार्कांचा पेपर होणार आहे. असे 300 मार्कांचे पेपर आपले होणार आहे. ओके, इंटरव्ह्यू होणार आहे आपलं कंडक्ट. ओके, 100 मार्कात त्याच्यापैकी 75 मार्क इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला असले पाहिजे, याचं सांगण्यात आलेलं आहे इंटरव्ह्यू वगैरेमध्ये. ओके, त्यानंतर इथं दिलेल्या सिलेबससाठी तर पॅटर्नबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, की जी की तुम्ही इथं वाचू शकता. सिलेबसचे पॅटर्न्स वगैरे दिलेले आहे, एकदा आपण वाचून घ्यायचे, रीड करून घ्यायचे आहे. त्यानंतर जी इथं आपल्याला इथे आता ऑफिसर ग्रेड बी, डी-आर अँड डी-पी-आरसाठी जे असणारे सिलेक्शन आपल्याला जे असं सिलेबससाठी तर दिलेलं आहे, जो की आपण बघून घेऊया आता इथं. ओके, सेमच असणार 100 मार्कांसाठी. तर पेपर 1 असणार फेज 1 मध्ये, पेपर 2 असणार 100 मार्कांसाठी, 120 मिनिटाचा टाईम असणार आहे. फेज 2 मध्ये असणार आहे 100 मार्कांचा पेपर असणार आहे, 120 मिनिटाचा टाईम. त्याच्यामध्ये आपल्याला पेपर 2 असणार आहे फेज 2 मधला 100 मार्काचा, 120 मिनिटाचा टाईम. 400 मार्कांचा पेपर होणार आहे, याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर इथं ऑनलाईन एक्झामिनेशन, त्यानंतर सिलेबसबद्दल इथं माहिती दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप आपण सिलेबसबद्दल माहिती तर जाणून घेऊ शकता, वाचायचं असेल डीपमध्ये तर. ओके, त्यानंतर आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऑफिसर ग्रेड बी, डी-आर, डी-एमआर रिक्वायरमेंट फॉर सिलेक्शन सिलेबस. तर सिलेबस इथं माहिती दिलेली आहे. इथं पेपर 1, पेपर 2 साठी इथं दिलेलं आहे. 400-300 मार्कांचा पेपर होणार आहे याच्यामध्ये. ओके, पेपर 1, पेपर 2. ओके, त्यानंतर स्किल वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. पॅशन्स, प्रोपेस वगैरे दिलेलं आहे. ओके, मल्टिपल अनालिसिस दिलेली आहे. ओके, त्यानंतर पेपर 3 दिलेला आहे. ओके, त्यानंतर माहिती दिलेली आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे स्टेप बाय स्टेप. ओके, आपल्याला वाचून घ्यायचं आहे आपल्याला सविस्तरपणे एक्झामिनेशन पॅटर्नच्या बद्दल, किती मार्काला असते, कोणता सिलेबस असतो, आपला अभ्यास करायला सोयीस्कर पडतं. या हिशोबाने आपल्याला वाचून घ्यायचं आहे. आता इथं संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. खाली आता हे सगळे इथं दिलेले आहे. तिथं खाली ती ईमेल ॲड्रेस आयडी दिलेली आहे आपल्याला, जो की काही पोर्टलनुसार जो की आपल्याला काही लागत असेल, काही क्युरीज वगैरे असेल, तुम्ही इथं मेल ॲड्रेस त्यांना मेल करू शकता किंवा कॉल करू शकता याच्यासाठी. ओके, आणि त्या खाली फॉर्मॅट सर्टिफिकेट वगैरे दिलेलं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता आपल्याला 10 तारखेपासून 10 सप्टेंबर 2025 पासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.